नमस्कार. जय महाराष्ट्र. राष्ट्रीय जनसेना पार्टीवर प्रेम करणारे सर्व समाज बांधवांनो, तसेच राष्ट्रीय जनसेना पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मित्रांनो, नुकत्याच आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या सुरू झालेल्या आहेत. या निवडणुकीत आपण जवळजवळ 11 जागेवरती उमेदवार उभे करणं निश्चित केलेलं होतं, परंतु मतांची विभागणी होऊ नये यासाठी आपण आपले उमेदवार मागे घेऊन महायुती शासनातील उमेदवारांना तसेच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यानुसार आपल्याला सर्व कार्यकर्ते बांधवांना महायुती शासनातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने कसे निवडून येतील, कसे विजयी होतील यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि जे 2.5 वर्षापासून महायुती शासन कार्यरत होते, अतिशय त्यांनी चांगल्या योजना राबवल्यात आणि काही प्रगतीच्या कामांचा शुभारंभ देखील केलेला होता. तर त्याच्यात खंड न पडता त्या पुन्हा तशाच पूर्ववत सुरू व्हाव्या, अथवा त्यांच्यात काही त्रुटी असतील तर त्यांच्यात अजून चांगला बदल करून त्या पुन्हा लागू करण्यात याव्यात आणि त्याचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला मिळावा यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी करायचे आहे. नुकतेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब हे मुंबईला आले असता आम्ही आमचे प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ खैरनार यांना तशा सूचना देऊन, आदेश देऊन त्यांना राष्ट्रीय जनसेना पार्टीच्या भारतीय जनता पार्टीस जाहीर पाठिंब्याचे लेटर आम्ही ठाणे येथील कार्यक्रमात देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी JP नड्डा साहेबांना देखील हे पत्र दिलेलं आहे या पाठिंब्याचे. त्यानुसार आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी, समाज बांधवांनी याची नोंद घ्यावी व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहून पुन्हा एकदा त्यांना चांगल्या पद्धतीने काम करण्याची सुवर्ण संधी द्यावी ही नम्र विनंती. जय नामदेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.